नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथमॅटिकल लॉजिक या चॅप्टरमधील मिसलेनियस एक्सरसाइज 1 यातील क्वेश्चन नंबर 7 आज आपल्याला या व्हिडिओमध्ये सॉल्व करायचा आहे. डिटरमाइन वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न आर ट्युटॉलॉजी आहे का, कॉन्ट्राडिक्शन आहे का, कंटिंगन्सी आहे. पहा, दिलेला पॅटर्न ट्युटॉलॉजी आहे, कॉन्ट्राडिक्शन आहे का, कंटिंगन्सी आहे हे आपल्याला डिटरमाइन करायचं आहे. पहा, यापूर्वी आपण एक्सरसाइज 1.2 एक्सरसाइज 1.2चा थर्ड क्वेश्चन सेम याप्रमाणे आहे. एक्सरसाइज 1.2चा थर्ड क्वेश्चन याप्रमाणे आहे. तेथे पण आपण ट्युटॉलॉजी, कॉन्ट्राडिक्शन आणि कंटिंगन्सी डिटरमाइन केले होते. त्याप्रमाणे येथे पण आपल्याला ट्युटॉलॉजी आहे, दिलेला पॅटर्न का, कॉन्ट्राडिक्शन आहे का, कंटिंगन्सी आहे हे आपल्याला डिटरमाइन करायचं आहे. त्यासाठी आपल्याला येथे ट्रूथ टेबल करायचं आहे. ट्रूथ टेबलमध्ये या पॅटर्नच्या रीडिंग शेवटच्या कॉलममध्ये येणार आहेत. त्या रीडिंग सर्व जर ट्रू असेल, ऑल व्हॅल्यूज ट्रू आल्या तर आपण ट्युटॉलॉजी म्हणणार. दिलेला पॅटर्न ट्युटॉलॉजी आहे. आणि लास्ट कॉलममध्ये सर्व रीडिंग जर फॉल्स असतील तर आपण म्हणणार कॉन्ट्राडिक्शन, ऑल फॉल्स. ऑल फॉल्स रीडिंग असेल तर कॉन्ट्राडिक्शन, ऑल रीडिंग ट्रू आल्या तर आपण म्हणणार ट्युटॉलॉजी. आणि मिक्स आल्या ट्रू आणि फॉल्स असं मिक्स असेल दोन्ही पण, काही रीडिंग ट्री असतील काही फॉल्स असतील तर आपण ते पॅटर्न कंटिंगन्सी आहे म्हणून आपण डिटरमाइन करणार. पहा, त्यासाठी आपण काय करू, याचा ट्रूथ टेबल तयार करू. पी आणि क्यू दोन टाईपचे स्टेटमेंट आहेत. हे आपण सर्व बेसिकमध्ये पाहिलेलं आहे. हा मिसलेनियस एक्सरसाइज आहे म्हणजे सर्व एक्सरसाइजचं रिव्हिजन आहे. त्यामुळे सर्वात आधी तुम्ही एक्सरसाइज सॉल्व करा, नंतर मिसलेनियस एक्सरसाइज सॉल्व करा. पहा, दोन स्टेटमेंट आहेत. आपण 4 रो केलेले आहेत. पी आणि क्यू हे दोन स्टेटमेंट आहेत. पहिल्या कॉलममध्ये टी टी एफ एफ, दुसऱ्या कॉलममध्ये टी एफ टी एफ अल्टरनेट. आता निगेशन आहेत का, निगेशन पीचं पण आहे, निगेशन क्यूचं पण आहे. ते कॉलम लगेच करून घ्यायचे. निगेशन असेल स्टेटमेंटला तर ते कॉलम स्टेटमेंट लिहिल्यानंतर निगेशनचे कॉलम तयार करायचे आहेत. निगेशन पीचं निगेशन काय होईल, एफ एफ टी टी होईल. निगेशन क्यू या कॉलमचं निगेशन. एक्सरसाइज 1.2 पूर्ण सॉल्व करा तुम्ही, म्हणजे तुम्हाला तेथे समजेल ट्रूथ टेबल कसा तयार करायचा. निगेशन क्यूचं निगेशन घ्यायचं आहे. टीला एफ करणार, एफला टी करणार, टीचं एफ होईल, एफचं टी होईल. आता हा कॉलम तयार करू आपण पी देन क्यूचा. पहा, पी देन क्यूसाठी रूल कोणता आहे, टी देन एफ असेल तरच आपण एफ घेणार. देनसाठी रूल पहिलं टी दुसरा एफ पाहिजे. पी देन क्यू या दोन कॉलमचा आपल्याला देन घ्यायचं आहे. पहिलं टी दुसरं एफ, टी एफ असेल तरच एफ, अदरवाईज ट्रू. आता हा कॉलम आहे आपल्याकडे, बरोबर आहे. या कॉलमचं ॲड घ्यायचं आहे आपल्याला निगेशन क्यू बरोबर. या दोन कॉलमचं ॲड घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे पी देन क्यू याचं ॲड घ्यायचं आहे निगेशन क्यू बरोबर. दोन कॉलमचं ॲड घ्यायचं आहे. ॲडसाठी रूल आहे दोन्ही टी टी असेल तरच टी, टी अँड टी असेल तरच आपण टी घेणार, अदरवाईज फॉल्स. टी टी असेल तरच टी, येथे टी टी आहे तरच टी येणार आहे, अदरवाईज सर्व रीडिंग फॉल्स. पूर्ण कॉलम आहे आपल्याकडे आता हा, बरोबर आहे. निगेशन पीचा पण कॉलम आहे आपल्याकडे. हा आहे निगेशन पीचा कॉलम. हा कॉलम आणि हा कॉलम दोघांचा आपल्याला देन घ्यायचा आहे. देनसाठी पहा, याची रीडिंग आपल्याला टी पाहिजे, याची रीडिंग आपल्याला एफ पाहिजे, कारण आधी हे आहे नंतर हे आहे. पहिलं टी दुसरं एफ पाहिजे, म्हणजे इकडे टी पाहिजे इकडे एफ पाहिजे तरच रीडिंग एफ येणार आहे. पहा, आता या दोन कॉलममध्ये आपल्याला देन घ्यायचं आहे. येथे पूर्ण पॅटर्न येणार आहे. पूर्ण पॅटर्न येथे लिहून घेऊ आपण. पी देन क्यू अँड घेतलेला आहे निगेशन क्यू बरोबर, आणि पुन्हा देन घेत आहोत आपण निगेशन पी बरोबर. या शेवटच्या कॉलममध्ये रीडिंग कोणत्या येतात ते आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे. आता टी देन एफ, इकडे टी पाहिजे कारण स्टेटमेंट आधी हे आहे. टी देन एफ, टी इकडे पाहिजे आपल्याला कारण पॅटर्न आधी हा आहे. टी देन एफ असेल तरच एफ, अदरवाईज ट्रू, म्हणजे सर्व रीडिंग आपल्या ट्रू येणार आहेत. पहा, शेवटच्या कॉलममध्ये सर्व रीडिंग आपल्या ट्रू आलेले आहेत. ऑल टी असेल तर काय लिहिणार आपण, ट्युटॉलॉजी, म्हणजे हा दिलेला पॅटर्न कसा आहे, ट्युटॉलॉजी आहे. येथे लिहिणार आपण ऑल दी ट्रूथ व्हॅल्यूज
in last column are t, ऑल व्हॅल्यूज टी आहेत. देअरफॉर गिवन पॅटर्न म्हणजे हा पॅटर्न, देअरफॉर किंवा हा पॅटर्न इथे तुम्ही लिहू शकता. देअरफॉर गिवन पॅटर्न इज टी असेल तर टोटॉलॉजी, TAUTOLOGY. नेक्स्ट सेकंड सब क्वेश्चन, पी आणि क्यू दोन टाईपचे स्टेटमेंट आहेत. म्हणजे आपण रो किती करणार, टोटल रो 4 येणार, पण एक रो जास्त म्हणजे 5 रो करणार आपण. एका रोमध्ये इन्फॉर्मेशन लिहिणार, म्हणजे हे पॅटर्न लिहिणार आपण एका रोमध्ये, आणि 4 रोमध्ये आपण रीडिंग लिहिणार. पी आणि क्यू दोन टाईपचे आहेत. निगेशन आहे का, निगेशन पीचं पण आहे क्यूचं पण आहे. हे दोन कॉलम करू आपण, निगेशन पी आणि निगेशन क्यू. हे दोन कॉलम आपल्याकडे आहेत. आता पी और क्यू हा कॉलम करू, हा कॉलम आहे. आता हा पण कॉलम आहे निगेशन पीचा, बरोबर आहे. या दोन कॉलमचा आपल्याला काय घ्यावं लागेल, अँड घ्यावं लागेल. म्हणजे पी और क्यू अँड निगेशन पी. एवढा कॉलम आपल्याकडे आहे. आता हा कॉलम पूर्ण होईल, बरोबर आहे. त्याचं अँड घेणार आपण निगेशन क्यू बरोबर, निगेशन क्यूचा पण कॉलम आहे. म्हणजे शेवटच्या कॉलममध्ये दिलेला पॅटर्न येणार आहे. पी और क्यू अँड निगेशन पी, याचं अँड घेणार आपण निगेशन क्यू बरोबर. TTFF, येथे TFTF. निगेशन पीचं निगेशन FFTT, क्यूचं निगेशन FTFT. पी और क्यू, ऑरसाठी रूल कोणता आहे, एफ और एफ असेल, ऑरसाठी दोन्ही एफ पाहिजेत तरच एफ, अदरवाईज ट्रू. अँडसाठी दोन्ही टी पाहिजेत, ऑरसाठी दोन्ही एफ. आपल्याला ऑर घ्यायचं आहे पी और क्यूचं, पी और क्यू या दोन कॉलमचं ऑर घ्यायचं आहे. ऑरसाठी दोन्ही एफ एफ असेल तरच एफ, दोन्ही एफ एफ असेल तरच एफ, अदरवाईज ट्रू. आता पी और क्यू म्हणजे हा कॉलम, त्याचं अँड घ्यायचं निगेशन पी बरोबर, या निगेशन पी बरोबर अँड घ्यायचं आहे आपल्याला. अँड घ्यायचं आहे, दोन्ही अँडसाठी रूल आहे टी अँड टी. हा सिम्बॉल अँडचा आहे, हा सिम्बॉल ऑरचा आहे. अँडसाठी टी टी असेल तरच टी, या दोन कॉलममध्ये टी टी असेल तरच टी, टी टी आहे तरच टी, अदरवाईज फॉल्स. आता हा कॉलम अँड निगेशन क्यूचा कॉलम, निगेशन क्यूचा कॉलम, या दोन कॉलमचं अँड घ्यायचं आहे. अँडसाठी टी टी असेल तरच टी, टी टी असेल तरच टी, येथे नाही, येथे पण नाही, दोन्ही टी टी पाहिजेत, नाही, टी टी असेल तरच टी, अदरवाईज फॉल्स. सर्व रिडिंग आपल्या फॉल्स येणार आहेत. याप्रमाणे शेवटच्या कॉलममध्ये सर्व रिडिंग, या पॅटर्नच्या सर्व रिडिंग आपल्या कशा आलेल्या आहेत, फॉल्स आलेल्या आहेत. ऑल रिडिंग फॉल्स असेल तर काय लिहिणार आपण, कॉन्ट्राडिक्शन. ऑल एफ असेल तर कॉन्ट्राडिक्शन. इथे लिहिणार आपण ऑल दी ट्रूथ व्हॅल्यूज, या काय आहेत, ट्रूथ व्हॅल्यूज आहेत. एफ असो किंवा टी असो, त्यांना काय म्हणायचं, ट्रूथ व्हॅल्यू. ऑल दी ट्रूथ व्हॅल्यूज इन लास्ट कॉलम, इन लास्ट कॉलम. लास्ट कॉलमच्या व्हॅल्यू म्हणजे कशाच्या, या पॅटर्नच्या व्हॅल्यू आहेत त्या. इन लास्ट कॉलम आर ऑल व्हॅल्यूज फॉल्स. ऑल दी ट्रूथ व्हॅल्यूज इन दी लास्ट कॉलम आर फॉल्स. देअरफॉर गिवन पॅटर्न असं लिहा किंवा हा पॅटर्न पूर्ण इथे लिहून काढा. गिवन पॅटर्न इज ऑल फॉल्स, कॉन्ट्राडिक्शन. ऑल फॉल्स असेल तर कॉन्ट्राडिक्शन. नेक्स्ट थर्ड सब क्वेश्चन, पी आणि क्यू दोन टाईपचे स्टेटमेंट आहेत. पी क्यू, टी टी एफ एफ, टी एफ टी एफ.
पहा, दोन स्टेटमेंट असेल तर हे दोन कॉलम याप्रमाणे फिक्स असतात. आता निगेशन आहे का? क्यूचं निगेशन आहे, तो कॉलम करून घेऊ आपण. क्यूचं निगेशन एफ टी होईल. पी देन क्यू हा कॉलम करू. पी देन क्यू, पी आणि क्यू यांचं देन घ्यायचं आहे. देनसाठी रूल आहे टी देन एफ असेल तरच एफ. 4-5 रूल हे पाठ केले तर पूर्ण टेबल बनवता येतो. टी देन एफ, इकडे टी पाहिजे इकडे एफ पाहिजे. टी देन एफ असेल तरच एफ. टी देन एफ असेल तरच एफ, अदरवाईज ट्रू. पी अँड निगेशन क्यू हा कॉलम करू. पीचा कॉलम निगेशन क्यूचा कॉलम यांचं अँड घ्यायचं आहे. अँडसाठी दोन्ही टी टी असेल तरच टी. दोन्ही टी टी आहे तरच टी. दोन्ही टी टी असेल तरच टी, अदरवाईज फॉल्स. पहा, दोघांचे पण कॉलम आहेत आपल्याकडे. हा पण कॉलम आहे, हा पण कॉलम आहे, बरोबर आहे. आपल्याला काय घ्यायचं आहे? अँड घ्यायचं आहे. दोन कॉलमचं अँड घ्यायचं आहे. येथे पूर्ण पॅटर्न लिहून घेणार आपण. अँडसाठी दोन्ही टी टी पाहिजे. टी टी असेल तरच टी. पहा, टी टी दोन्ही पण टी टी पाहिजेत. इकडे इकडे आहे का? नाही, तरच टी, अदरवाईज फॉल्स. पहा, सर्व रेडिंग फॉल्स आलेले आहेत. ऑल फॉल्स असेल तर कॉन्ट्राडिक्शन. ऑल दी ट्रूथ व्हॅल्यूज in last column are false. Therefore given pattern is pattern हा पॅटर्न कसा आहे? कॉन्ट्राडिक्शन. ऑल फॉल्स असेल तर कॉन्ट्राडिक्शन. नेक्स्ट सब क्वेश्चन 4 PQR 3 टाईपचे स्टेटमेंट आहेत. त्यामुळे आपण 8 रोज केलेले आहेत आणि 1 रोज जास्त केलेला आहे. P Q आणि R. 4 2 का 1 येथे 4 टाइम्स टी पहिल्या कॉलममध्ये. 2 येथे 2 टाइम्स टी आणि येथे 1 टाइम्स. इथे 4 टाइम्स टी 4 टाइम्स एफ. येथे 2 टाइम्स टी 2 टाइम्स एफ. पुन्हा 2 टाइम्स टी 2 टाइम्स एफ. टी एफ अल्टरनेट. निगेशन आहे का? कोणत्या स्टेटमेंटला निगेशन नाही आहे. आता आपण क्यू देन आरचा कॉलम करू. क्यू देन आर, कारण क्यूचा कॉलम आहे, आरचा पण कॉलम आहे. दोघांचं देन घ्यायचं आहे या दोन कॉलमचं. देनसाठी टी एफ असेल तरच एफ. पहिलं टी दुसरं एफ. क्यूचं टी पाहिजे, आरचं एफ पाहिजे. टी एफ असेल तरच एफ. टी एफ आहे एफ. टी एफ असेल तरच एफ. टी एफ आहे तरच एफ, अदरवाईज ट्रू. आता हा कॉलम झाला आपल्याकडे. पीचा पण आपल्याकडे कॉलम आहे. दोघांचा आपण आता देन घेऊ. म्हणजे पी देन क्यू देन आर. क्यू देन आर हा कॉलम आणि पीचा कॉलम, दोघांचा आपल्याला देन घ्यायचा आहे. आधी आता इकडे टी पाहिजे इकडे एफ पाहिजे तरच एफ, बरोबर आहे. टी एफ असेल तरच एफ. देनसाठी टी एफ असेल तरच एफ. टी एफ आहे म्हणजे बाकीच्या रेडिंग आपल्याला ट्रू येणार आहेत. या दोन कॉलमचा विचार करायचा आहे. टी एफ असेल तरच एफ. टी इकडे एफ आहे म्हणून एफ, अदरवाईज बाकीच्या रेडिंग टी येणार आहेत. आता डबल इम्प्लिकेशन नंतर घेऊ आपण. पूर्ण हा कॉलम करणार आणि नंतर हा कॉलम करणार. त्या दोन कॉलमचं आपल्याला डबल इम्प्लिकेशन घ्यायचं आहे. आता पी अँड क्यू, पीचा कॉलम क्यूचा कॉलम, दोघांचं अँड घ्यायचं आहे आपल्याला. या दोन कॉलमचं अँडसाठी टी टी असेल तरच टी. टी टी असेल तरच टी. दोन्ही पण टी टी पाहिजेत तरच टी, अदरवाईज फॉल्स.
हा कॉलम केला, या कॉलमचं आर बरोबर देन घेऊ आपण. पी अँड क्यू या कॉलमचं देन घेऊ आपण आर कॉलम बरोबर. आर कॉलम येथे आहे आणि पी अँड क्यू कॉलम येथे आहे. देन घ्यायचं आहे आपल्याला. देनसाठी टी एफ असेल तरच एफ. या कॉलमचं आपल्याला टी पाहिजे आणि या कॉलमचं एफ पाहिजे. टी एफ असेल, पहिलं टी दुसरं एफ तरच एफ. इकडे आपल्याला टी पाहिजे आणि इकडे एफ पाहिजे आरमध्ये. टी एफ असेल तरच एफ. इकडे टी आहे, इकडे एफ आहे तरच एफ. टी एफ असेल तरच एफ, अदरवाईज ट्रू. आता पूर्ण हा कॉलम आहे आपल्याकडे, बरोबर आहे. म्हणजे हा कॉलम आणि पी देन क्यू देन आरचा हा कॉलम, दोघांचा आपल्याला काय घ्यायचं आहे, डबल इम्प्लिकेशन. डबल इम्प्लिकेशनमध्ये दोन्ही पण टी टी असेल तरी आपण टी घेणार, दोन्ही एफ एफ असेल तरी आपण टीच घेणार. दोन्ही टी टी असेल तरी टी, दोन्ही एफ एफ असेल तरी टी घेणार आपण. दोन्ही टी टी आहे, येथे पूर्ण पॅटर्न लिहून घेणार आपण. पी देन क्यू देन आर डबल इम्प्लिकेशन पी अँड क्यू देन आर. या दोन कॉलमचं आपल्याला डबल इम्प्लिकेशन घ्यायचं आहे. हा कॉलम आणि हा कॉलम दोघांचं डबल इम्प्लिकेशन. टी टी असेल तरी टी, एफ एफ असेल तरी टीच घ्यायचं आपल्याला. दोन्ही रिडिंग सारखे असेल तर टी, टी टी आहे टी घेणार आपण. एफ एफ आहे तरी पण टीच येणार आहे. टी टी आहे टी, टी टी असेल तरी टी, एफ एफ असेल तरी टी, टी टी आहे टी टी आहे टी टी आहे, म्हणजे सर्व रिडिंग टी येणार आहेत. ऑल व्हॅल्यूज टी आहेत, त्यामुळे टोटॉलॉजी. ऑल ट्रूथ व्हॅल्यूज, ऑल दी ट्रूथ व्हॅल्यूज इन लास्ट कॉलम आर. कॉलमची स्पेलिंग याप्रमाणे आहे, आर टी. देअरफॉर गिवन पॅटर्न असं लिहा किंवा हा पॅटर्न येथे लिहून काढा. गिवन पॅटर्न इज टोटॉलॉजी. नेक्स्ट सब क्वेश्चन 5. पी आणि क्यू दोन टाईपचे स्टेटमेंट आहेत. पी क्यू, टी टी एफ एफ, टी एफ टी एफ. हा कॉलम तयार करू. पी देन क्यू, ब्रॅकेटचे कॉलम करून घ्यायचे. पी देन क्यू. देनसाठी रूल टी देन एफ असेल तरच एफ. पहिलं टी दुसरं एफ. पहिलं टी दुसरं एफ. पी आणि क्यूचा आपल्याला देन घ्यायचं आहे. इकडे टी इकडे एफ पाहिजे तरच एफ. टी देन एफ असेल तरच एफ, अदरवाईज ट्रू. हा कॉलम आहे आपल्याकडे. आता त्याचं ॲड घेऊ आपण पी बरोबर. म्हणजे पी अँड पी देन क्यू. पीचा कॉलम, पी देन क्यूचा कॉलम, दोघांचं ॲड घ्यायचं आहे आपल्याला. ॲडसाठी दोन्ही टी टी असेल तरच टी, टी टी आहे तरच टी, दोन्ही टी टी असेल तर टी, अदरवाईज फॉल्स. आता आपल्याला इम्प्लिकेशन घ्यायचं आहे. पी अँड पी देन क्यू. हा कॉलम क्यू बरोबर आपल्याला इम्प्लिकेशन घ्यायचं आहे. क्यू हा कॉलम. या दोन कॉलमचं आपल्याला इम्प्लिकेशन घ्यायचं आहे. त्यासाठी रूल कोणता आहे, टी देन एफ. पहिलं टी दुसरं एफ. पहिलं टी कोणतं पाहिजे, या कॉलमचं पहिलं टी पाहिजे, कारण इथे आधी हे आहे नंतर हे आहे. म्हणजे टी इकडे पाहिजे, एफ इकडे पाहिजे. टी एफ असेल तरच एफ, टी एफ असेल तरच एफ. इकडे टी इकडे एफ तरच एफ, अदरवाईज ट्रू. म्हणजे सर्व रिडिंग आपल्या ट्रू मिळणार आहेत. तसं नाही आहे, त्यामुळे ट्रू. ऑल दी ट्रूथ व्हॅल्यूज in the last column are t. therefore given pattern कोणता आहे, therefore p and p then q
देन क्यू इज ऑल टी म्हणजे टोटॉलॉजी. नेक्स्ट सब क्वेश्चन 6. पी आणि क्यू दोन टाईपचे स्टेटमेंट आहेत. टी टी एफ एफ, टी एफ टी एफ. निगेशन आहे का? पीचं निगेशन आहे, क्यूचं पण आहे. ते दोन कॉलम करून घेऊ आपण. निगेशन पी, निगेशन क्यू. पीचं निगेशन एफ एफ टी टी होईल. क्यूचं निगेशन एफ टी होईल. आता हा कॉलम करू आपण पी अँड क्यू. अँड घ्यायचं आहे आपल्याला दोघांचं. टी टी असेल तरच टी, अँडचा रूल. टी टी असेल तरच टी, अदरवाईज फॉल्स. हा कॉलम केला आपण. आता हा कॉलम करू आपण निगेशन पी अँड क्यू. निगेशन पी हा कॉलम क्यू बरोबर अँड घ्यायचा आहे. अँडसाठी टी टी असेल तरच टी, टी टी असेल तरच टी, अदरवाईज फॉल्स. हा कॉलम करू पी ऑर निगेशन क्यू. इथे ब्रॅकेट वगैरे काहीच नाही आहे. ऑर असं आहे. पी ऑर निगेशन क्यू. पीचा कॉलम निगेशन क्यूचा कॉलम, दोघांचं ऑर घ्यायचं आहे. येथे अँड आहे, येथे अँड आहे, परंतु येथे आता ऑर आहे. ऑरसाठी रूल कोणता आहे? दोन्ही एफ एफ असेल तरच एफ. या दोन कॉलममध्ये दोन्ही एफ एफ असेल तरच पी ऑर निगेशन क्यू. पी ऑर निगेशन क्यू हा कॉलम. पीचा कॉलम निगेशन क्यूचा कॉलम, दोघांचं ऑर घ्यायचं आहे. ऑरसाठी दोन्ही एफ एफ असेल तरच एफ. दोन्ही एफ एफ पाहिजेत. दोन्ही एफ एफ आहेत तरच एफ, अदरवाईज ट्रू. आता हा कॉलम करू आपण निगेशन पी अँड निगेशन क्यू. निगेशन पीचा कॉलम म्हणजे हा कॉलम, निगेशन क्यूचा कॉलम हा कॉलम, दोघांचं अँड घ्यायचं आहे. अँडसाठी टी टी असेल तरच टी, टी टी आहे तरच टी, अदरवाईज फॉल्स. आता आपल्याला काय करायचं आहे? सपोज हा ए आहे, हा कॉलम बी, हा कॉलम सी आणि हा कॉलम डी. म्हणजे इथे आपण काय लिहिणार? पूर्ण पॅटर्न. म्हणजे काय होईल? ए ऑर बी ऑर सी ऑर डी असं लिहू शकतो आपण. ए बी सी डी न लिहिता तुम्ही पूर्ण पॅटर्न पण येथे लिहू शकता. समजण्यासाठी आपण ए बी सी डी लिहिलेला आहे. म्हणजे हा जो पॅटर्न आहे तो शेवटच्या कॉलममध्ये आपल्याला पूर्ण लिहायचा आहे. ऑरसाठी रूल कोणता आहे? एफ एफ असेल तरच एफ घ्यायचं आहे. चौघांचं इथे 4 पॅटर्न आहेत, ए बी सी डी, बरोबर आहे. ए बी सी डी या 4 कॉलमचं आपल्याला काय घ्यायचं आहे? ऑर घ्यायचं आहे. एकत्र घ्यायचं आहे. 4 कॉलम आहेत, ऑर घ्यायचं आहे. ऑरसाठी एफ एफ असेल तरच एफ घ्यायचं आहे. आपल्याला 4 कॉलमचं घ्यायचं आहे. 4ही कॉलमच्या रीडिंग जर एफ असतील तरच आपण एफ घेणार, बरोबर आहे. कारण 4 कॉलमचं आपल्याला एफ घ्यायचं आहे. एफ 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 असं असेल तरच आपण एफ घेतलं असतं. तसं नाही आहे, म्हणजे आपण टी घेणार. 4ही एफ असेल येथे तरच आपण एफ घेणार, तसं नाही आहे, म्हणजे टी घेणार. एक टी आहे, येथे पण एक टी आहे, त्यामुळे हे रीडिंग टीच येणार आहेत, एफ येणार नाहीत. ऑल दी ट्रूथ व्हॅल्यूज इन लास्ट कॉलम आर ट्रू. ऑल टी असेल, ऑल ट्रू असेल तर काय लिहिणार आपण? टोटॉलॉजी. देअरफॉर गिवन पॅटर्न is tautology. नेक्स्ट सब क्वेश्चन 7. इथे पी क्यू आर 3 टाईपचे स्टेटमेंट आहेत, त्यामुळे एवढे रो आपण केलेले आहेत. पी क्यू आर. टी 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 4 times T 4 times F 2 times T 2 times F
1 टाइम टी 1 टाइम एफ, टी एफ टी एफ. निगेशन आहेत का? पीचं निगेशन आहे, क्यूचं आहे, परंतु आरचं नाही आहे. निगेशन पीचा कॉलम करू आपण, निगेशन क्यूचा कॉलम करू. निगेशन पी म्हणजे एफ 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 टी 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 टी, बरोबर आहे. पीचं निगेशन. क्यूचं निगेशन करू. पहा क्यूचं निगेशन एफ टी, क्यूचं निगेशन एफ एफ टी टी एफ एफ टी टी, बरोबर आहे. याचे अपोजिट घेतलं आपण. आता पहा हा कॉलम करू आपण पी ऑर निगेशन क्यूचा. ऑरसाठी दोन्ही एफ एफ असेल तरच एफ. पी आणि निगेशन क्यूचा कॉलम, निगेशन क्यूचा कॉलम, पीचा कॉलम. दोन्ही एफ एफ असेल तरच एफ. दोन्ही एफ एफ पाहिजेत आपल्याला तरच एफ. येथे आहे एफ. दोन्ही एफ एफ असेल तरच एफ, अदरवाईज टी. हा कॉलम केला आपण. निगेशन पी अँड क्यूचा कॉलम करू. निगेशन पी अँड क्यूचा कॉलम करू आपण. हा या पूर्ण ब्रॅकेटचं, हा जो मोठा ब्रॅकेट आहे या पूर्ण ब्रॅकेटचं आपल्याला अँड घ्यायचं या आर बरोबर. त्यासाठी हा कॉलम केला आपण, हा कॉलम केला, दोघांचा एकत्र कॉलम करू. नंतर या कॉलमचं अँड घेऊ आपण आर बरोबर. निगेशन पीचा कॉलम, हा कॉलम अँड आहे क्यू बरोबर. अँडसाठी टी टी असेल तरच टी. या दोन कॉलममध्ये टी टी असेल तरच टी. दोन्ही टी टी पाहिजेत आहेत तरच टी. टी टी असेल तर टी, टी आहे. टी टी असेल तर टी, अदरवाईज फॉल्स. हा कॉलम आहे आपल्याकडे, हा पण आहे. दोघांचं आता ऑर घेऊ आपण. म्हणजे या कॉलमचं आणि या कॉलमचं ऑर घ्यायचं आहे. इथे पूर्ण एवढा ब्रॅकेट लिहायचा आहे आपल्याला. पी ऑर निगेशन क्यू, त्याचं ऑर घ्यायचं आहे आपल्याला निगेशन पी अँड क्यू बरोबर. हा एवढा ब्रॅकेट इथे लिहिला आपण. दोघांचा आपल्याला ऑर घ्यायचं आहे. ऑरसाठी एफ एफ असेल तरच एफ. दोन्ही एफ एफ असेल तर एफ. दोन्ही एफ एफ असेल तरच एफ. दोन्ही एफ एफ पाहिजेत आपल्याला. आहे का? नाही. तरच एफ, अदरवाईज ट्रू. तसं नसल्यामुळे ट्रू. एफ एफ असेल तर आपण एफ रीडिंग घेतली असती, तसं नाही आहे. त्यामुळे त्याचे अपोजिट म्हणजे टी घेणार आपण. हा कॉलम आहे आपल्याकडे, आरचा पण आहे. म्हणजे हा कॉलम आणि हा कॉलम दोघांचा आपल्याला अँड घ्यायचा आहे. दोघांचा आपल्याला अँड घ्यायचा आहे. पूर्ण पॅटर्न इथे लिहून घेणार आपण. पी ऑर निगेशन क्यू ऑर निगेशन पी अँड क्यू, याचं अँड घ्यायचं आहे आपल्याला आर बरोबर. हे दिसत नसेल तुम्हाला तरी पण समजून घ्या. हा जो पॅटर्न दिलेला आहे तो आपण इथे पूर्ण लिहून घेतलेला आहे शेवटच्या कॉलममध्ये. दोन कॉलम, हा कॉलम आणि हा कॉलम दोघांचा आपल्याला अँड घ्यायचा आहे. अँडसाठी टी टी असेल तरच टी. अँडसाठी रूल कोणता आहे? टी टी असेल तरच टी. इकडे टी आहे तरच टी. टी टी आहे का? टी टी असेल तर टी. टी टी असेल तर टी. टी टी आहे टी, अदरवाईज फॉल्स. म्हणजे मिक्स आलेले आहेत. टी एफ टी एफ टी, ट्रू पण आहेत आणि फॉल्स पण आहेत. दोन्ही पण रीडिंग मिक्स असेल तर आपण काय लिहिणार? कंटिंगन्सी. म्हणजे हा पॅटर्न कसा आहे? कंटिंगन्सी आहे. all the truth values in last column are not same. Mix values. Therefore given pattern इज कंटिंगन्सी. हा एकच प्रॉब्लेम आपल्याला कंटिंगन्सीचा मिळालेला आहे. कंटिंगन्सी
मिक्स असेल तर काय लिहिणार आपण? कंटिंगन्सी. नेक्स्ट, पी आणि क्यू दोन टाईपचे स्टेटमेंट आहेत, TTFF, TFTF. पी देन क्यूचा कॉलम करू. देनसाठी रूल कोणता आहे? पहिलं टी दुसरं एफ असेल तरच एफ. पहा, पी देन क्यू TF असेल तरच एफ, TF असेल तरच एफ, अदरवाईज ट्रू. हा कॉलम केला आपण, हा करू क्यू देन पीचा. पहा, क्यू देन पी आपण पी देन क्यू कॉलम केलेला आहे, त्यावेळी टी आपण रिडिंग पीची घेतलेली आहे आणि क्यूची एफ घेतलेली आहे, बरोबर आहे. आता क्यू देन पी म्हणजे क्यूची रिडिंग आपल्याला टी पाहिजे आणि पीची रिडिंग आपल्याला एफ पाहिजे, कारण टी देन एफ, पहिलं टी दुसरं एफ, पहिलं टी इकडलं पाहिजे आणि एफ इकडलं पाहिजे. आता कारण क्यू देन पी आहे, आधी क्यू आहे, त्यामुळे आधी रिडिंग आपल्याला टीची पाहिजे. इकडे टी इकडे एफ, पहा इकडे टी असताना इकडे एफ येथे आहे, TF असेल तरच एफ, अदरवाईज ट्रू. आता दोघांचा आपल्याला हा कॉलम आणि हा कॉलम, दोन कॉलमचा आपल्याला ऑर घ्यायचा आहे. पूर्ण पॅटर्न इथे लिहून घेणार, पी देन क्यू, त्याचं ऑर घ्यायचं आहे आपल्याला क्यू देन पी बरोबर. या दोन कॉलमचं ऑर घ्यायचं आहे. ऑरसाठी दोन्ही FF असेल तरच एफ, दोन्ही FF असेल तरच एफ. पहा TT आहे, दोन्ही FF असेल तरच एफ, तसं नाही आहे तरच एफ, अदरवाईज ट्रू. FF नसल्यामुळे आपण टी लिहिलेलं आहे रिडिंग. सर्व टी आहेत, ऑल टी म्हणजे काय? टोटॉलॉजी. ऑल दी रिडिंग्स, ऑल दी ट्रूथ व्हॅल्यूज in last column, in the last column are T. Therefore given pattern, given statement pattern हा आहे, given pattern is tautology. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.